नमस्कार. अमृत संस्था स्थापन झाल्यापासून बरेच मेसेजेस आपल्याला आले असतील. माझ्याकडे अनेक मेसेजेस मी पाठवलेले आहेत, पेपरात बातम्या आलेल्या आहेत. पण अनेक लोकांचा हा प्रश्न आहे की नक्की अमृत संस्थेमधून तरुणांना, लाभार्थ्यांना फायदा कसा मिळेल. आणि त्यासाठी खरं तर आजचा हा व्हिडिओ करतोय मी की आपल्याला मेसेजमधून वेबसाईटची लिंक मिळाली असेल. अमृत संस्था ही स्वायत्त संस्था आहे. सगळ्यात आधी तर अमृत संस्थेची व्याख्या आपण समजून घेतली पाहिजे. अमृत संस्थेची व्याख्या काय आहे तर अमृत ही खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गट ज्यांना इतर कोणतीही संस्था, इतर कोणतंही महामंडळ किंवा इतर कोणताही दर्जा नाही असे लोक. म्हणजे काय तर कोणतीही संस्था मदत करत नाही. जसं वेगवेगळ्या समाजांसाठी वेगवेगळ्या संस्था आहेत. मसार्थी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, या वेगवेगळ्या समाजांसाठी आहेत आणि त्यांचा समावेश अमृतमध्ये होत नाही. किंवा वेगवेगळे दर्जा असलेले जे समाज आहेत किंवा जे गट आहेत, जसं अल्पसंख्याक दर्जा असेल तर असे दर्जा ज्यांना नाहीत असे लोक, किंवा ज्यांच्यासाठी महामंडळ नाही. वेगवेगळी महामंडळ आपल्याकडे राज्यात आहेत, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर असं महामंडळ ज्यांच्यासाठी नाही असे लोक, त्यामुळे ज्यांना कोणताही फायदा सरकार म्हणून करून दिला जात नाही, सरकार म्हणून त्यांच्याकडे त्याकरिता योजना केल्या जात नाहीत, असे लोक या अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग यामध्ये येतात. आणि त्या लोकांच्या उत्कर्षासाठी, त्या तरुणींच्या उत्कर्षासाठी अमृतच्या माध्यमातून योजना तयार केल्या जातात. आता त्या योजना काय आहेत तर अमृतमध्ये भरपूर योजना पुढे येतील. पण आत्ता ज्या डिक्लेअर केलेल्या योजना आहेत अमृतच्या, त्या अशा आहेत की पहिली योजना आहे ज्यामध्ये तरुणींना नोकरी शोधण्यासाठी, ज्यांना नोकरी करायची आहे पण नोकरी मिळत नाही, किंवा शिक्षण आहे 10वी 12वी ग्रॅज्युएट असं काहीतरी शिक्षण झालेलं आहे पण स्किल सेट नसल्यामुळे, कारण आज इंडस्ट्रीला स्किल सेट लागतो, एक पर्टिक्युलर स्किल असल्याशिवाय तिकडे त्यांना ती नोकरी मिळत नाही. तर त्यामुळे नोकरी मिळण्यासाठी अमृतने एक व्यवस्था अशी केली आहे की त्या तरुणांचा फॉर्म भरून घेऊन, त्यांची टेस्ट घेऊन त्यांना प्लेस करण्यासाठी 250-300 पेक्षा जास्त कंपन्यांशी करार केलेला आहे, टायअप केलेलं आहे आणि तिकडे त्यांना ती प्लेसमेंट मिळते. आणि ज्यांना जे ते परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, जी काही एंट्रन्स एक्झाम आहे किंवा टेस्ट आहे ती पास होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी स्किल अपलिफ्टमेंट प्रोग्राम अमृतने लॉन्च केला आहे. मग तो काही ठिकाणी 1 महिन्याचा असेल, काही ठिकाणी 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 6 महिन्याचा असेल. हा प्रोग्राम पूर्णतः फ्री आहे आणि त्यांचं स्किल अपग्रेड करून त्यांना कंपनीत नोकरी करण्यायोग्य तयार करून मग त्यांना पुढे इंटरव्ह्यूला पाठवण्याची व्यवस्था अमृतच्या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना ज्यांना नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी व्यवस्था या माध्यमातून तयार झालेली आहे. दुसरी जी योजना अमृतने केली आहे ती अशी आहे की ज्यांना उद्योजक व्हायचंय, ज्यांना उद्योग करायचा आहे. कारण आज आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये आज नोकऱ्या, एकूणच खाजगी नोकऱ्यांचं प्रमाण घटत चाललंय. 2020 ते पर्यंतचा जो काळ होता, 2000 ते 2020 पर्यंतचा, हा टेक्नॉलॉजीच्या उत्कर्षाचा, इव्होल्युशनचा काळ होता. आणि 2020 ते 2040 हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ असणार आहे. त्यामुळे जशा नोकऱ्या कमी होत गेल्या, जसं ऑटोमेशन आलं, जसं तंत्रज्ञान आलं, तशा नोकऱ्या कमी होत गेल्या आणि एआयमुळे त्या अजून प्रमाणात कमी होतील. त्यामुळे भविष्यात तरुणांना रोजगार मिळण्याचा सगळ्यात चांगला मार्ग हा स्वयंरोजगार किंवा उद्योग. हे उद्योजक घडविण्यासाठी अमृत काम करतं. यामध्ये काय योजना आहे तर उद्योजकाला पूर्ण स्क्रॅच पासून त्याची तयारी करून घेणे, त्याला योग्य ते प्रशिक्षण देणे, त्याचा कल कुठल्या क्षेत्राकडे ते ओळखणे, त्या संदर्भातलं प्रशिक्षण देऊन त्या संदर्भातलं त्याचं काय प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, त्याचं बँकेच्या फाईलच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल, कर्जाच्या संदर्भातलं, विविध शासकीय योजनांचा त्याला फायदा देण्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल आणि तसंच त्याचं व्यवसाय पुढे चांगला चालेपर्यंत त्याला करण्यात येणारी मेंटॉरशिप असेल. अशा प्रकारचं खूप डिटेल्ड काम जे आहे ते अमृतच्या माध्यमातून होणार आहे. आणि मी त्याचं वेबसाईट पूर्ण अभ्यास केला, अधिकाऱ्यांशी भेटलो, त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकतो की अमृतच्या माध्यमातून त्यांनी जे टार्गेट घेतलंय ते जवळपास 12,000 उद्योजक यावर्षी घडवण्याचं टार्गेट त्यांनी घेतलेलं आहे. त्यासोबत अमृत काय करतं तर तिसरी आत्ता जी अमृतच्या वेबसाईटवर आपण ती योजना पाहू शकतो. ती योजना अशी आहे
की अमृतमधून UPSC आणि MPSC ह्या याच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी प्री पास केली आहे आणि मेन्सची तयारी करतायत अशांनी तर तात्काळ अर्ज केले पाहिजे. त्यांना अमृतच्या माध्यमातून मेन्सच्या परीक्षेसाठी, आता UPSCची परीक्षा आहे, दिल्लीला जायला लागतं, किंवा MPSCची परीक्षा आपल्याकडे महाराष्ट्रात आहे, तर त्यासाठी आर्थिक मदत करण्याची योजना अमृतने तयार केली. याच्यासोबतच अनेक योजना येणार आहेत. मग परवा मंत्री महोदयांनी संभाजीनगर येथे कार्यक्रमात जाहीर केलं होतं ती योजना येणार आहे, जी परशुराम कर्ज योजना, गट कर्ज योजना, भगवान परशुरामांच्या नावाने योजना ही आलेली आहे आणि ही योजना लवकरच वेबसाईटवर देखील आपल्याला दिसायला सुरू होईल. तर ह्या सर्व योजनांचा फायदा आपण नेहमी मी व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा अनेक ठिकाणाहून येतात, तर ते व्हॉट्सअपवर आलेलं आपण वाचतो आणि सोडून देतो. पण आपल्याला काय करायचंय, हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की आपण नक्की काय करायचं. आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला आणि आपण जर या 18 ते 55 या वयोगटात असाल, आपल्याला नोकरी करायची असेल, आपल्याला व्यवसाय करायचा असेल, आपल्याला उत्कर्ष साधण्यासाठी जे काय करायचं असेल आणि आपण लाभार्थी या गटात मोडत असाल, म्हणजे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गट म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे लोक. तर आपण या गटात आपण मोडत असाल तर आपण आपल्या कुटुंबातील कुणाचा, पत्नीचा, मुलांचा, मुलीचा, कुणाचा फॉर्म अमृतच्या वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे. वेबसाईटचा जो हे आहे, ॲड्रेस आहे, तो याच्या लिंकमध्ये आपल्याला मिळेल. तर त्या वेबसाईटवर जाऊन mahaamrut.org.in म्हणजे www.mahaamrut.org.in या mahaamrut.org.in वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. ज्या प्रकारचा लाभ आपल्याला हवाय, नोकरी असेल, व्यवसाय असेल, UPSC, MPSC किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या पुढे येतील, तो फॉर्म आपण भरून द्यायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर आपली माहिती अमृतच्या कार्यालयाला जाईल आणि अमृतच्या कार्यालयातून पुढची सगळी प्रक्रिया त्यामध्ये पूर्ण केली जाईल. त्यामुळे मला शेकडो फोन आले की अमृतचं सुरू तर झालं, पण आम्ही नक्की लाभ कसा घ्यायचा. तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्याला गरज असेल तर आपण त्याचा लाभ घ्या. आपल्याला गरज आज नसेल पण आपल्या जवळील कोणाला, कोणी मित्र, कोणी बांधव, कोणी आपल्या गावातला, आपल्या गल्लीतला, आपल्या जवळपासचा कुणालाही याची गरज असू शकते. अशा सर्वांपर्यंत ही माहिती आपण नक्की पोहोचवाल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. मागच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या. रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूड मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव बढेकर ग्रुप, नाते विश्वासाचे.